मैथिली ठाकूर या तरुण अशा गायिकेला संधी दिलेली होती भाजपनं निवडणुकीमध्ये। त्या विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, त्यांची प्रतिक्रिया आली, आपण जाणून घेऊया। एक नई सर्विस, अब ये मुझे लगता है कि ये मेरा एक फुल टाइम जॉब भी है। लोगों को अपना बनाना, लोगों के साथ रह करके उनके जीवन को अपने जीवन में ढालना या फिर अपने जीवन को उनके हिसाब से जीना, तो ये सब चीज़ें हैं जो मैं धीरे धीरे प्रोसेस कर रही हूँ। जैसे जैसे जीत करीब आ रहा है या फिर मैं टीवी पे जो फॉलो कर रही हूँ आंकड़ों को, तो उससे मुझे मजबूती मिल रही है और आगे चल के मैं ज़रूर अपने विधानसभा में एक नई मिसाल कायम करूँगी। आपण पुन्हा एकदा चर्चेवर येणार आहोत, पण जो मुद्दा खरं तर आपण चर्चेला आणणार होतो तो मुद्दा अजून आला नाही। प्रत्येक निवडणुकीत भाजपवर आरोप लावला जातो की भाजप धर्माच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा पुढे रेटतं आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकतं। बिहार सारख्या संवेदनशील राज्यामध्ये यावेळी कुठल्याही प्रकारचा धार्मिक मुद्दा न येणं याचा अर्थ काय? नाही, भाजपचा अभ्यास खूप चांगला आहे मतदारांचा। मी मगाशी पण हा उल्लेख केला होता की कुठल्या कुठल्या वर्गामध्ये काय मुद्दा चालतो, कुठल्या विषयावर त्यांचं जास्त लक्ष आहे, त्याचा नीट अभ्यास करून ते काम करतात। म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना काय, महिलांना काय, शिवाय जात आणि धर्म याचा विचार करताना ते असा विचार करतात की सब क्लासिफिकेशन हा मुद्दा आणला त्यांनी। वंचित घटक कोणते आहेत त्या पर्टिक्युलर क्लासमधले की त्यांना आपण संधी दिली, त्यांना एक आशा दाखवली की तुमचा पण म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, तुम्हालाही उद्याच्या सत्तेमध्ये स्थान मिळेल। तर मला वाटतं इथंच तो गेम चेंजर ठरतो त्यांच्यासाठी। आणि खूप मोठा फरक हा भाजपच्या ह्या अभ्यासामध्ये आहे, सब क्लासिफिकेशन असेल किंवा वेगवेगळे मुद्दे। तर याचा फायदा अचूकपणे भाजपचा होतो आणि एक मतदार त्यांच्याशी जोडला जातो। मग भाजपला मानणारा मतदार हा एक गट्टा मतदान करायला लागल्यामुळे भाजपचा परफॉर्मन्स हा उठून दिसतो। तो मतदार इतर ठिकाणी ट्रान्सफर होतो का हा वेगळा मुद्दा। इथं नितीश कुमार बाजी मारतायत, नितीश कुमार मागे पडत नाहीयेत, याचा अर्थ मत ट्रान्सफर झाली आहेत। नाही, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्याला धरून मला असं वाटतं की भाजप आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की नितीश कुमारांना मुस्लिम मतं मिळतच नाहीत असं नाहीये ना। भाजपचा सगळ्यात महत्त्वाचा जो साथीदार नितीश कुमार आहेत, गेले 45-50 वर्ष बिहारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, स्वतः निवडून आलेले आहेत, सातत्यानं निवडून आलेले आहेत। अशा नितीश कुमारांकडे चेहरा म्हणून बघताना तिथल्या मुस्लिम महिला असतील, तिथला मुस्लिम मतदार असेल, विविध मुस्लिम घटक असतील, हे सुद्धा नितीश कुमारांच्या सोबत आहेतच। त्यामुळे असं आपल्याला म्हणता कामा नये की, आणि म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर विलास जर द्यायचं झालं तर हेच आहे की भाजपने इकडे धर्म हा विषय आणलाच नाहीये बिहारमध्ये। कारण नितीश कुमार सोबत असताना धर्म हा विषय तिथे आवाजवीच आहे, काही गरजच नाही धर्म हा विषय आणायची। हा सुद्धा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे यश जे इतक्या मोठ्या प्रमाणावर जशी पीच आहे तशा प्रकारची बॅटिंग केली जाते। काँग्रेसचे प्रवक्ते खूप वेळ झाले शांत आहेत विलास, असं होऊ नये की त्यांना असं वाटावं की त्यांना जसं बिहारच्या जनतेनं वाढीत टाकलं तसं स्टुडिओत त्यांच्या जवळ होतं असं वाटू नये। तसं नाही होणार। बोला तुम्ही आशा आहात काँग्रेसची? सगळ्यात महत्त्वाचा विषय, बराच वेळ झालं अजितजी अगोदर जे होते त्यांनी सांगितलं होतं आणि केशवजींनी सुद्धा जंगलराजचा उल्लेख केला। मुळात सत्ताच तुमची असताना नेमकं कुठल्या जंगलराजच्या विरोधात ही लढले ते कळत नाहीये। आणि रोजगार, शिक्षण, आरोग्य यामध्ये आम्ही विकास केला बिहारचा असं यांच्या अगोदर सांगण्यात आलेलं होतं। मी सहज ते आकडे चेक केले विलासजी, तर यामध्ये नीती आयोग जी संस्था काम करते सरकारची, त्याच्याच आकडेवारीमध्ये 19वा क्रमांक शिक्षणामध्ये आहे, आरोग्यामध्ये 20वा क्रमांक बिहारचा आहे आणि रोजगारामध्ये तर भारतात सर्वाधिक खालच्या लेवलला आहे। त्याचबरोबर रस्ते यामध्ये सुद्धा रस्त्याची सुद्धा अत्यंत खराब अवस्था आहे। अशा प्रकारची याद्या आपल्याला दिसत आहेत। मग नेमका कुठला विकास केला? आणि जंगलराजचा जर म्हटलं तर एकंदरीत NCRBच्या अहवालानुसार मागच्या 10 वर्षामध्ये नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये 80% गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय। मग आणि त्याचबरोबर मला अजून एक मुद्दा इथं नमूद करायचा आहे, केशवजींनी त्याचं उत्तर द्यावं, की ज्या JDUच्या उमेदवारांना आपल्या प्रतिस्पर्ध्याची हत्या केलेली होती त्याच्या प्रचारासाठी सुद्धा देशाचे पंतप्रधान गेले आणि तिथं जाऊन प्रचार केला। मग जंगलराजचा प्रचार कोण करत होतं आणि जंगलराजच्या बाजूनं कोण होतं, हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की केशवजींनी सांगितलं की राहुल गांधी ज्याला हात लावतील त्या मूर्तीचं सोनं वगैरे होतंय, कदाचित त्यांना राहुल गांधींची प्रतिक्रिया म्हणजे सध्याची प्रसिद्धी वाढते, ते योग्य मुद्दे मांडतायत हे दिसतंय। पण आज बिहारमध्ये जे घडतंय, आपण आता विलासजी आपण बघत होतो की तेजस्वी यादव हे स्वतः
पिछाडीवरती गेलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा पिछाडीवरती जातो. आणि म्हणून मी जे सुरुवातीपासून म्हणतोय, आपल्याला वाटेल की मी त्याचं रिपिटेशन करतोय, की जे 65 लाख मतदार वगळल्या जाणं आणि चुकीच्या पद्धतीने SIR करणं जे आहे, हे सगळं या निकालाच्या पाठीमागचा मूळ आधार आहे. बाकी जंगलराज कालही होतं, आजही आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं नाही, तर तिथं जातीय ध्रुवीकरणावरती केलं. आणि जो मुद्दा आता विलासजी आपण केला, समारोप करतो की धार्मिक मुद्दा घेतला नाही आपण जे म्हणालात. बिहारच्या निवडणुकीमध्ये कदाचित भाजपला हिंदुत्व महत्वाचं वाटलं नसेल, म्हणून त्यांनी ते तिथं घेतलं नसेल. ते सोयीनं हिंदुत्वाचा वापर करत असतात. चला शेवटच्या प्रश्नापासून सुरू करू. शेवटचं नाही, पहिल्यांदा त्यांच्या मतदार यादी SIR बद्दलचा चर्चा करूया. खरं म्हणजे कसं माहिती का, नुसतं आकांडतांडव हवा निर्माण करणं प्रत्यक्षामध्ये तिथं काहीच नसणं, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी आहेत. ज्या SIRच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचंड आकांडतांडव केलं, कसं खोटं आहे, कसं चुकीचे मत डिलीट केली आहेत वगैरे वगैरे सांगितलं. मी इथं तारीखवार सांगतोय. 1 ऑगस्टला बिहार निवडणूक आयोगाने प्रस्तावित मतदार यादी प्रकाशित केली आणि सांगितलं की मतदार यादीमध्ये तुम्ही आक्षेप घ्या. बिहारमध्ये मी ते ट्विट केलं होतं तारीखसहित. बिहारमध्ये 7 तारखेनंतर 8 ऑगस्टला त्यांनी ते सांगितलं, बिहारमधल्या एकाही राजकीय पक्षांनी, बिहारमध्ये 78,000 पोलिंग बूथ होते, एकाही बूथवरती आक्षेप घेतला गेला नाही. खरं म्हणजे पोलिंग बूथचं काम होतं. जर खरंच तसं काही जर तुमच्या चुकीची मतं डिलीट झाली असतील, केली असतील, ठीक आहे, त्या आक्षेपाचं काय करायचा पुढचा मुद्दा. पण तुम्ही किमान ही 10-100 मतं डिलीट झाली आहेत, चुकीची झाली आहेत, असं केलं गेलं नाही. त्यामुळे मुळात मतदार चोरीचा हा आरोपच, दुबार मतदार आहेत की नाही त्याच्याबद्दल शंका चर्चा होऊ शकते, मतदार निर्दोष झाल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ज्यावेळी कृती करायची वेळ येते त्यावेळी राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष हे शून्य असतात. आणि म्हणून मला वाटतं जनता त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. हा सगळ्यात त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा गुन्ह्याचा. जंगलराजमध्ये गुन्हेच नोंदवले जात नव्हते, कुठून क्राईम रेकॉर्ड येणार. आता मुळात गुन्हे नोंदवले जात आहेत, त्याचे शोध होतोय, त्याच्याबद्दलचं त्याच्या चोरांना शिक्षा होतीये, ह्यामुळे स्वाभाविकपणे त्या आकडेवारी दिसतीये. पूर्वीच्या जंगलराजमध्ये पोलिसांकडे जायलाच लोक घाबरत होती. पोलीस कोणाची चाकरी करत होती ते आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याचे पिक्चरांनी घेऊन गेले त्या तिथल्या बिहार जंगलराजवरती. त्यामुळे हीच बिहारची परिस्थिती होती. आजही लोकांच्या मनात ती दहशत आहे, ज्या पद्धतीचं लालूंचं जंगलराज होतं ते. त्यामुळे आणि हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्व आम्हाला सांगायची गरजच नाही हो. हिंदुत्व आमचा आत्मा आहे. हिंदुत्वासाठी आता हिंदुत्व आम्ही काढलं, आता हिंदुत्व झाकलं. आम्ही जनउधारी आहोत. गुजरातची निवडणूक आली की राहुल गांधी जनउधारी होतात. तसं आमचं नाही आहे. सोयीनुसार कुठल्याही गोष्टी वापरायच्या. त्यामुळे अशा पद्धतीचं सोयीचं राजकारण करणं हे राहुल गांधी काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे. आणि केशवजी, पण तू गेले 15-20 वर्ष तुमची सत्ता आहे तिथे, आणि तरी तुम्हाला जंगलराजच्या मुद्द्याचं जर मदत घ्यायला लागते तर कुठे ना कुठे तुमच्यासाठी अपयश आहे. आणि हे का म्हणतो, 20 वर्षात हा बिहार आता तुम्हाला 200 जागांकडे घेऊन जात आहे, त्या बिहारची परिस्थिती एक सेकंदात तुम्हाला दाखवतो. या बिहारमध्ये शहरी भाग किती आहे तो आपण बघूया. हा बिहार आपण बघतोय जिथे NDAचं, हे बघा, हा शहरी भाग आहे. आता जे चित्र तुम्हाला दिसते सापडणार पण नाही. कॅमेरा म्हणला इतक्या क्लोज कॅमेरा घ्यायला लागेल तेव्हा कुठे सापडेल की हा शहरी भाग, महाराष्ट्रातला तालुका या शहरी भागापेक्षा मोठा आहे. इतक्या कमी संख्या आहे, फक्त 20 जागा या शहरी भागात येतात. आणि याच बिहारमध्ये ग्रामीण भाग बघूया जिथे NDAचं सरकार आहे गेली 20 वर्ष. केशवजी, हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. हा पूर्ण बिहार ग्रामीण आहे. हा पूर्ण बिहार ग्रामीण आहे. आणि म्हणून जो सकाळपासून मुद्दा उपस्थित करतोय की या पूर्ण ग्रामीण बिहारमध्ये जेव्हा लाडक्या बहिणींना 10,000चा हप्ता जातो तेव्हा त्या राज्याचं चित्र बदलतं. त्या ग्रामीण भागात 177 जागांवर NDA आघाडीवर जातं आणि महागठबंधन फक्त 41 जागांवर जातं. जर ग्रामीण भाग एवढा मोठा आहे, पण दरडोई उत्पन्न किती कमी आहे महाराष्ट्रापेक्षा. महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात इतक्या पुढे असताना जर 1,500चा परिणाम इथं होतो, तर हा 10,000चा परिणाम आपण कसा अमान्य करायचा.